नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। दर्श अमावस्येच्या दिवशी जर विशेष पद्धतीने तर्पण केले तर पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते। ते तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद देऊन ते पितृदोष दूर करतात, ज्यामुळे कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते। हिंदू धर्मात आषाढ महिन्यातील दर्श अमावस्येला खूप महत्त्व आहे। हिंदू कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला दर्श अमावस्या येते। धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचं खूप महत्त्व आहे। विशेषतः पूर्वजांचे शांती, तर्पण आणि दानासाठी हा दिवस शुभ मानला जातो। दर्श अमावस्येला दर्श म्हणतात कारण या दिवशी चंद्र रात्रभर आकाशात दिसत नाही, तो अदृश्य राहतो। या तारखेला पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात। म्हणून हा दिवस पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी समर्पित आहे। पंचांगानुसार आषाढ महिन्यातील अमावस्या तिथी मंगळवारी 24 जून रोजी संध्याकाळी 6:59 सुरू होईल आणि गुरुवारी 26 जून रोजी सायंकाळी 4 वाजता संपेल। उदय तिथीनुसार आषाढ महिन्यातील दर्श अमावस्येचा मुख्य उत्सव आणि पूजा बुधवारी 25 जून 2025 रोजी होईल। दर्श अमावस्येच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होते। दर्श अमावस्येच्या दिवशी योग्य पद्धतीनं पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। दर्श अमावस्येला पूजा पद्धत आणि नैवेद्य। दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीसाठी आता पूजा आणि तर्पण कसे करायचे ते सांगणार आहोत। दर्श अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करा। जर हे शक्य नसेल तर तुम्ही घरीच गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करू शकता। स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला। एक तांब्याचं भांडं घ्या, त्यात शुद्ध पाणी, काळे तीळ, बार्ली आणि गंगाजल घाला। तुमच्या अनामिकाच्या पोटात कुश म्हणजे पवित्र गवत अंगठी म्हणून घाला किंवा हातात धरा। दक्षिण दिशेला तोंड करून बसा, कारण ही पूर्वजांची दिशा मानली जाते। हातात पाणी, कुश आणि काळे तीळ घ्या आणि पूर्वजांचे स्मरण करत तर्पण करण्याची प्रतिज्ञा करा। अंगठा आणि तर्जनी म्हणजेच अंगठ्याच्या शेजारचं बोट, त्यामधून नेहमी हळूहळू पाणी जमिनीवर सोडा। या भागाला पितृतीर्थ म्हणतात। तुमच्या ज्ञात पूर्वजांची नावे जसे की वडील, आजोबा, पणजोबा यांची घ्या आणि 3 वेळा पाणी अर्पण करा। जर तुम्हाला नावे आठवत नसतील तर ओम सर्व पितृ देवाय नमः किंवा समस्त पितृभ्यो नमः पितृभ्यो तर्पयामी असे म्हणत पाणी अर्पण करा। तर्पण अर्पण करताना ओम पितृगणाय विद्महे जगद्धारणीय धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात या मंत्राचा जप करा। जर तुम्हाला पिंडदान करायचं असेल तर तर्पण केल्यानंतर जवाचे पीठ, काळे तीळ आणि तांदूळ मिसळून पिंड बनवा आणि तो पूर्वजांना अर्पण करा। तर्पणानंतर पूर्वजांच्या नावाने दिवा लावा। घरी तयार केलेल्या सात्विक अन्नाचा कांदा आणि लसूण शिवाय एक छोटासा भाग काढून तो कावळे, गायी, कुत्रे आणि मुंग्यांसाठी वेगळा ठेवा। दर्श अमावस्येच्या दिवशी गरिबांना, ब्राह्मणांना किंवा गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्न, कपडे, काळे तीळ किंवा पैसे दान करा। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि त्याखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। दर्श अमावस्येच्या दिवशी तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मणांना भोजन दिल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष देखील मिळतो। ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांच्यासाठी दर्श अमावस्येला श्राद्ध कर्म आणि तर्पण करणे खूप फायदेशीर मानलं जातं। यामुळे पितृदोषाचे नकारात्मक परिणाम कमी होतात। या दिवशी केलेलं स्नान, दान आणि पूजा अनेक पटींनी अधिक पुण्य पूर्ण परिणाम देते, ज्यामुळे व्यक्तीला सुख, समृद्धी आणि शांती मिळते। पूर्वजांच्या आशीर्वादाने जीवनातील अडथळे दूर होतात, कुटुंबात सुख आणि शांती राहते आणि आर्थिक संकटापासून मुक्तता मिळते।